या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यातील मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आली याचा मला सार्थ अभिमान आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता चालवणारे आताच्या घडीला खूप भेटतील, परंतु रयतेच्या कल्याणासाठी स्वतःचा स्वार्थ न बघणारा जगतवंदनीय एकमेव राजा होता आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, महाराजांचा इतिहास हा फक्त युद्धांचा इतिहास नाही, तर तो आहे माणुसकीचा, न्यायाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास. मित्रांनो, महाराजांनी इथल्या रयतेला फक्त जगणं दिलं नाही हो, महाराजांनी इथल्या रयतेला जगण्याचं प्रेम दिलं. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. महाराज किल्ल्याची एक एक पायरीवर चढत होते. चढताना आऊसाहेबांनी महाराजांना विचारलं, राजे, शिवाजींचा छत्रपती शिवाजी होताय, कसं वाटतंय तुम्हाला? महाराज म्हणाले, आऊसाहेब, या किल्ल्याची एक एक पायरी चढतोय, परंतु या पायरीवरती मला माझा धनाजी, तानाजी आणि बाजी आठवतोय. आऊसाहेब, हे सुवर्ण सिंहासन 32 मणांच्या सोन्याने जरी सजलं असेल ना, परंतु या सिंहासनावरती माझ्या मावळ्यांनी रक्ताचे दागिने वाहिले आहेत. कुठल्याही कोंबड्याची बकऱ्याची बळी न देता केवळ रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा जगतवंदनीय एकमेव राजा होता आणि तो म्हणजे शिवाजी महाराज. मित्रांनो, जगाच्या पाठीवरती असा पहिला इंजिनियर आहे ज्याने स्वतःच्या वास्तूची वॉरंटी दिली. कुठे दिली? रायगडावरती जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना महाराजांनी त्या किल्ल्याचं हमीपत्र लिहिलेलं आहे. आपण जसं लिहितो तसं त्या भिंतीवरती कोरलेलं आहे. महाराज असं म्हणतात, यावत चंद्र दिवाकरो, म्हणजेच काय, जोपर्यंत या आकाशात त्या पृथ्वी तलावावरती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे स्वराज्य अडळ राहील. मित्रांनो, हे थोर महान पुरुष इतिहासाने बनलेले नसतात, तर इतिहास यांनी घडवून टाकलेला असतो आणि म्हणूनच तो आपण शिकतो. मित्रांनो, असा हा महान थोर पराक्रमी राजा ज्याचं आपण नाव आदराने घेतो, ज्याला आपण सन्मानाने वागतो, परंतु आज ज्याला कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन नव्हतं, तो वाईट मार्गावरती नव्हता. अनेक संकट त्याला आली, पण त्याने आत्महत्येचा कधी विचार केला नाही आणि आजची तरुण पिढी ही अनेक वेगवेगळ्या वाईट मार्गांवरती चालली आहे. मित्रांनो, खूप खंत वाटते जर आपणच असे वाईट मार्गावरती गेले तर आपलं जगाचे आपण मालक आहोत, आपण काय करणार? मित्रांनो, जर तुम्हालाच योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. मित्रांनो, तुम्हाला माहिती का, सरकारी खात्यामधला एखादा अधिकारी 50 वर्ष रिटायरमेंट होण्याच्या आधी वाढला तर त्याच्या जागी त्याच्या मुलाला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला घेतलं जातं, म्हणजेच अनुकंपा धोरण. हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळापासून सुरू केलं आणि ते आजही सरकारी खात्यामध्ये लागू आहे. रयतेच्या आनंदामध्ये त्यांनी स्वतःचा आनंद शोधला. शब्दांमध्ये सांगताना येणारा संघर्ष माझ्या राजाने रयतेच्या सुखासाठी शोधला. स्त्रीवर अत्याचार झाला म्हणून लंका जाळणाऱ्या आणि महाभारत घडवलेल्या देशात आज कॅन्डल मार्च का काढले जात आहे? काढायचे तर नराधमाचे हातपाय काढायचे, हीच श्री छत्रपतींची शिकवण होती. शिक्षा म्हणजे ती एकच, चौरंग, गुडघ्यापासून खालचे पाय आणि हाताच्या कोपऱ्यापासून पुढचे हात कलम करणे म्हणजेच चौरंग. बहिणींनो, आपण शिवबाची वाघीण आहोत याचा विसर पडू देऊ नका. किती दिवस न्यायावस्थेत मेणबत्त्या घेऊन न्याय मागायचा? आता वेळ आली आहे हातात शस्त्र घ्यायची आणि संरक्षण करायची. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरी होती सुखी प्रजा, कारण सिंहासनावरती होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. मित्रांनो, एकदा सिंधुदुर्ग किल्ल्याचं काम चालू होतं. महाराज सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेले आणि एक सरदार महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणाला, राज, एक इच्छा या पामराची. महाराज म्हणाले, बोल ना. महाराज, सिंधुदुर्ग किल्ला आम्ही आमच्या स्वकष्टांनी बांधला आहे. तुमची इच्छा होती की गड किल्ले जसे सह्याद्रीमध्ये उभे आहेत तशी एखादी लंका उभी करावी आणि म्हणून ती आम्ही उभी केली. तुम्ही परत याल की नाही माहीत नाही, पण तुमच्या हाताचे पायाचे ठसे या किल्ल्यावरती उमठवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पिढ्या मातीसाठी कसं जगायचं आणि मातीसाठी कसं मरायचं ही प्रेरणा घेऊन जन्माला येतील. मित्रांनो, तुम्हाला माहिती का, हिरोजी इंदुरकर हे महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी रायगडाचं बांधकाम अत्यंत मजबूतपणे केलं. महाराजांना त्यांचं काम पटलं. मग त्यांनी महाराजांना रस्ते, किल्ले, राजपंथ, इमारती, स्तंभ, गड किल्ले, अनेक स्वराज्याचं जे बांधकाम असेल त्यांनी महाराजांनी हिरोजी इंदुरकर यांना सोपवलं. मग एके दिवशी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना विचारलं, हिरोजी, तुम्हाला जे मागायचं आहे ते मागा.
आम्ही ते आज तुम्हाला खुशीनं देऊ. तेव्हा हिरोजी काहीच न बोलता खाली मान घालून उभे राहिले. महाराज म्हणाले, हिरोजी बोला ना. हिरोजी म्हणाले, या गडावरती जगदीश्वराच्या एका पायरीवरती आमचं नाव कोरण्याची राजांनी आम्हाला अनुमती द्यावी. महाराज म्हणाले, आम्ही अनुमती तुम्हाला देतो. त्यावेळेस त्यांनी एका पायरीवरती स्वतःचं नाव कोरलं आणि त्यात लिहिलं, हिरोजी इंदुरकर हा महाराजांच्या प्रत्येक कामामध्ये सदैव तत्पर राहील. मित्रांनो, हिरोजी इंदुरकर यांनी प्रत्येक गड किल्ले रस्ते बांधताना त्याची शेती दागिने मालमत्ता सर्व काही स्वराज्याच्यासाठी त्यांनी अर्पण केलं. आज असा महान पुरुष आपल्याला भेटणारही नाही. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, कोण बोलतो हो पृथ्वीवरती फक्त प्लास्टिकच टिकतं. माझ्या राजाला जाऊन 400 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी देखील लोकांच्या मुखात छत्रपती शिवाजी नाव अजूनही गाजतंय. मित्रांनो, आभाळा एवढा राजा होता, पण त्याला कंधर सुद्धा गर्व नव्हता. आणि अशा या महान पराक्रमी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावरती झाला. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या, थांब राजा थोडं, थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. मित्रांनो, रायगड फक्त सिंहासन नव्हतं, तो स्वराज्याचा श्वास होता. तोरणा फक्त तटबंदी नव्हती, ती स्वप्नांची पहिली साक्ष होती. प्रतापगड फक्त युद्ध नव्हतं, ती न्यायाची उभी तलवार होती. सिंधुदुर्ग फक्त किनारा नव्हता, ती समुद्राशी केलेली शपथ होती. हे किल्ले फक्त दगडांचे नव्हते, महाराजांच्या मनगटाची शपथ होती आणि ते धैर्याने बांधलेले होते. आज जगाने त्यांना वारसा म्हटलं आणि महाराष्ट्र धन्य धन्य झालं. मित्रांनो, महाराष्ट्र धन्य झालं कारण या मातीला छत्रपती शिवाजी महाराज लाभले. आणि आपण धन्य आहोत कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार आहोत. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान द्वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला